दीपावलीचा पहिला मंगल दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हा दिवस फक्त सोने चांदीचं नव्हे, तर आरोग्य, आयुष्य आणि देवतेच्या आशीर्वादाचं धन मिळवण्याचा दिवस आहे. आज आपण ऐकणार आहोत अमृत देणाऱ्या धन्वंतरी देवाची कथा. प्राचीन काळी देव आणि असुर यांच्यात प्रचंड युद्ध झालं. त्या युद्धानंतर देव दुर्बल झाले, तेज हरवले आणि त्यांचं आयुष्य कमी झालं. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं, देवा आणि असुरा मिळून समुद्र मंथन करा. त्या मंथनातून अमृत उत्पन्न होईल. समुद्र मंथन सुरू झालं. त्यातून एका पाठोपाठ 14 रत्न बाहेर आली. लक्ष्मी देवी, ऐरावत, कामधेनू, चंद्र, पारिजात आणि शेवटी एक दैदिप्यमान पुरुष प्रकट झाला. हातात सुवर्ण कलश, त्यात अमृताने भरलेलं जल. तो पुरुष दुसरा कोणी नसून स्वतः भगवान विष्णूंचा अवतार धन्वंतरी देव होता. त्याच्या हातात अमृत कलश आणि ओठांवर शांत स्मित हास्य होता. ते म्हणाले, ज्याचं शरीर निरोगी त्याचं मन प्रसन्न, आणि ज्याचं मन प्रसन्न त्याचं जीवनच प्रसन्न. धन्वंतरी देवांना अमृत दिलं. त्यांना पुन्हा तेज, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालं. त्या दिवशीच ते 13व तिथी म्हणजे धनत्रयोदशी. तेव्हापासून लोक या दिवशी दीप लावतात आणि प्रार्थना करतात, हे धन्वंतरी देव, आम्हाला आरोग्यरूपी धन द्या. या दिवशी लोक सोनं, चांदी, भांडी किंवा नवीन वस्तू विकत घेतात आणि 5 धान्यांची सुद्धा पूजा केली जाते. हे केवळ भौतिक संपत्तीचं प्रतीक नाही, तर त्या धातूंमध्ये दैवी ऊर्जेचं स्वागत आहे. स्त्रिया दिवे लावतात, म्हणतात, आरोग्य हेच खरे धन आणि संतोष हीच खरी संपत्ती. धनत्रयोदशी आपल्याला शिकवते, सोनं हरवलं तर पळत मिळू शकतं, पण आरोग्य हरवलं तर अमृतही व्यर्थ ठरतं. म्हणून प्रत्येकाने प्रार्थना करावी, धन्वंतरी देव आमच्या घरात सुख, स्वास्थ्य आणि समृद्धीचे दीप जळू दे. अमृत कथा माला धनत्रयोदशी विशेष समाप्त. धन्यवाद.